मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी रेणुकाला आजवर तुम्ही मला तुमची बहीण मानलंच नाही का असं विचारते. त्यावर रेणुका गौरीला तू वेडी आहेस का? मी तसं नाही बोलत. मानलेलं नातं आणि रक्ताचं नातं यात फरक असतोच ना असं बोलते. आणि जयदीपला सुद्धा त्यातला फरक जाणवायला लागला असेल असं बोलते. तेव्हा गौरी रेणुकाला तेच तर आपल्याला करायचं नाही ना. जयदीपला आपल्याला कोणता सुद्धा फरक जाणवू द्यायचा नाही. सगळं पहिल्यासारखंच आहे असं त्याला वाटायला पाहिजे असं सांगते. त्यावर रेणुका तसं नाही होणार. जयदीपसाठी तर सगळं जगच पलटलं आहे ना असं बोलते. आणि आपण किती सुद्धा ठरवलं ना तरी पण सत्य बदलणार नाही असं सांगते आणि माईंना भेटायला तिथून निघून जाते. तर दुसरीकडे दादा माईंना तुम्ही असं का बसला आहे? तुम्हाला बरं वाटत नाही का असं विचारतात. त्यावर माई मी देवळात जाऊन आली आहे ना, उन्हाची झळ बसली आहे म्हणून मी वाराला बसले आहे असं सांगतात. त्यावर दादा माईंना तुम्हाला बरं वाटू लागलं की मला सांगा, आपल्याला DNA टेस्ट करण्यासाठी जायचं आहे असं सांगतात. त्यावर माई हे नवीन काय खूळ काढलं आहे असं दादांना विचारतात. त्यावर दादा माईंना हे माझं काही नाही, तुमच्या थोरल्या सूनबाईंचं आहे. आपलं अपत्य जयदीपराव आहेत का गौराबाई आहेत हे समजण्याकरता असं सांगतात. त्यावर माई या बाईची खोड काही जाणार नाही असं म्हणत तिने सांगितलं म्हणून आपण कशासाठी टेस्ट करायची असं म्हणत असतात. तेव्हा दादा हे तर सगळ्यांनीच ठरवलं आहे असं माईंना सांगतात. इतक्यात रेणुका तिथं येते आणि तुझी लाडकी गौरी तुझी लेक झाली म्हणल्यावर आमचा पत्ता तर कट झालाच ना असं माईंना बोलते. त्यावर माई रेणुकाला तुझा पत्ता आहे तिथंच आहे आणि गौरी जरी माझी लेक झाली ना तरी सुद्धा ती तुझी बहीण झाली आहे ना, याचा आनंद तुला मानायलाच पाहिजे असं बोलतात. त्यावर रेणुका त्याचा आनंद तर मला आहेच, पण आपल्या जयदीपचं काय झालं असेल, त्याला काय वाटत असेल, त्याच्यावर तर आभाळच कोसळलं असेल ना असं बोलते. आणि माईंना तू त्याच्याबरोबर बोलली आहेस का असं विचारते. त्यावर माई मी अजून त्याच्याबरोबर बोलले नाही, पण या नवीन नात्याचा जो गोंधळ उडाला आहे ना त्याने तो कोलमडून गेला असेल, पण आपला जयदीप असा लेचापेचा पण नाही ना असं बोलतात. त्यावर दादा माईंना रेणुकाताई बोलत आहेत ते बरोबर आहे, आपल्याला जयदीपरावांच्या बरोबर एकदा बोलायलाच पाहिजे असं म्हणतात. त्यावर माई तुमचं बरोबर आहे असं म्हणत, पण त्याच्या अगोदर मला त्या शालिनीला एकदा खडसावलं पाहिजे. त्या DNA टेस्टचे नवीनच काहीतरी खूळ काढला आहे तिने असं बोलतात. त्यावर रेणुका माईंना जर तसं असेल ना तर तू आपल्या जयदीपला सुद्धा खडसाव, कारण त्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे असं बोलते. त्यावर दादा ते खरं आहे, त्यांच्या मनात सुद्धा तीच शंका आहे असं सांगतात. तेव्हा माई मग आता टेस्ट करावीच लागणार, मी जर त्याला नकार दिला ना तर त्याचं मन दुखेल असं बोलतात आणि मी टेस्ट करायला तयार आहे असं सांगतात. तर दुसरीकडे गौरी जयदीपकडे जाते आणि जयदीपला ती टेस्ट करायची काय गरज आहे, तू असं का वागत आहेस, आम्हाला का पर्क करून टाकत आहेस, ती टेस्ट करायची काहीच गरज नाही असं सांगते. त्यावर जयदीप अम्माने जे सांगितलं ना, रंगनाथने मरताना जे काही सांगितलं आहे ना ते खरंच असणार आणि त्याने काहीच फरक पडत नाही हे सुद्धा मला मान्य आहे, पण तू मला थोडं समजावून घे. सगळं सत्य माझ्यासमोर आलं तेव्हापासून खूप मोठा शॉक बसला होता मला असं बोलतो. तेव्हा गौरी जयदीपला माझं तरी काय झालं आहे दुसरं असं बोलते. तेव्हा जयदीप गौरीला तुला तर तुझं मूळ सापडलं आहे ना, तुला तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत. माझ्याबरोबर तर उलटच झालं आहे. इतकी वर्ष मी ज्या माणसांना आपलं समजत होतो ते मला आपलं समजत होते, ते तर सगळं खोटं निघालं ना. आणि या गोष्टीचा खूप विचार केला मी असं बोलता बोलता थांबतो आणि गौरीकडे बघून गौरीची माफी मागतो. तर गौरी कशासाठी माझी माफी मागत आहेस असं जयदीपला विचारते. तेव्हा जयदीप मी काल तुझ्याबरोबर जे काही वागलो ना त्याच्यासाठी तू मला माफ कर असं बोलतो. तेव्हा गौरी मग तू अशी माफी मागू नकोस, तर कान पकडून माफी माग असं जयदीपला बोलते. तेव्हा जयदीप ठीक आहे असं म्हणून गौरीचे कान पकडतो आणि सॉरी असं बोलतो. तेव्हा गौरी हसू लागते आणि माझे कान नाही तुझे कान पकड असं जयदीपला बोलते. तर जयदीप स्वतःचे कान पकडून सॉरी असे बोलतो. तेव्हा गौरी त्याची काही सुद्धा गरज नाही असं जयदीपला बोलते आणि तुला जे वाटलं होतं ना ते कोणाला पण वाटणं साहजिकच होतं, पण तू लवकरात लवकर या सगळ्यामधून बाहेर पडावं त्यासाठीच मी बोलत होते असं सांगते. त्यावर जयदीप ते माहिती आहे मला आणि मी या सगळ्यामधून बाहेर पडलो आहे असं सांगतो आणि आनंदित झालेला असतो.
तर तू माईदादांची मुलगी आहेस या गोष्टीचा मला खूपच आनंद झालेला आहे आणि ज्यांनी या घरासाठी दादांसाठी त्याग केला ना त्या वडिलांचा सुद्धा मला खूप अभिमान वाटत आहे. त्यांनी आपली अदलाबदल केली याच प्रेमासाठी आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो असं बोलत मी जर माईदादांचा मुलगा नाही याचा विचार करून डिप्रेस झालो ना तर तो त्यांचा अपमान असेल असं सांगतो आणि मी आता एकदम व्यवस्थित आहे असं आनंदित होऊन गौरीला सांगतो. त्यावर गौरी मग आता ती टेस्ट करायची काय गरज आहे असं जयदीपला विचारते. त्यावर जयदीप सगळ्यांची खात्री होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालिनी वहिनींचं तोंड बंद करण्यासाठी, नाहीतर सतत त्या काहीतरी खुसपट काढून तुला त्रास देत राहणार असं सांगतो. आणि त्यानंतर जयदीप आणि गौरी बाहेर जातात. तर जयदीप माई आणि दादांना आपण टेस्ट करण्यासाठी निघायचं का असं विचारतो. त्यावर दादा ठीक आहे आपण निघूयात असं बोलतात. तर माई जयदीपला आता तुझी मनस्थिती कशी आहे असं विचारतात. त्यावर जयदीप मी आता बरा आहे, काल थोडा डिस्टर्ब झालो होतो पण आता सगळं मी स्वीकारलं आहे असं सांगतो. त्यावर माई दादांना मी तुम्हाला म्हणाले होते ना की आपला जयदीप लेचापेचा नाही असं सांगत असतात. इतक्यात शालिनी तिथं येते आणि अजून तुम्ही इथेच आहे का, लवकर जावा की डॉक्टर वाट बघत आहेत, त्यांचा फोन येऊन गेला असं सांगते. त्यावर माई शालिनीला तुला लईच घाई झालेली आहे असं बोलतात. त्यावर शालिनी घाई मला नाही, डॉक्टरांना झालेली आहे, मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे ना असं सांगते. त्यावर माई ठीक आहे आम्ही आता जात आहे, तुम्ही घरावरती लक्ष ठेवा असं सांगतात आणि ते सगळे तिथून डॉक्टरांच्याकडे निघून जातात. त्यानंतर शालिनी डॉक्टर भद्रेंना फोन लावते आणि आमची माणसं तिकडं पोहोचत आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचं, गौरी माईदादांची लेक आहे असा रिपोर्ट द्यायचा नाही असं त्यांना खडसावून सांगते आणि फोन ठेवून देवकीला टाळी देते. तर दुसरीकडे उदय मल्हारकडे जातो आणि तू इथे स्वयंपाकघरात काय करत आहेस असं त्याला विचारतो. त्यावर मल्हार मी चहा करत आहे असं उदयला सांगतो. त्यावर उदय मग तू आम्हाला सांगायचं होतंस ना असं मल्हारला बोलतो. त्यावर मल्हार अजून आम्हा धक्क्यामधून सावरली नाही आणि दुसऱ्या कोणाला सांगणार, ते सगळे गेले आहेत टेस्ट करायला, ते अजून आले नाहीत, त्यांचा फोन आला होता, ते येतीलच थोड्या वेळात असं सांगतो. आणि उदयला तुला चहा पाहिजे आहे का असं विचारतो. त्यावर उदय तू जर केला असशील ना तर मला थोडा चहा दे असं बोलतो आणि मल्हारला अम्माने जे काही सांगितलं आहे ना तेच खरं असण्याची दाट शक्यता आहे, तरी पण DNA टेस्टमधून गौरीच आपली धाकटी बहीण आहे हे जर सिद्ध झालं तर काय होईल असं विचारतो. तेव्हा मल्हार मग तर बरंच होईल, आपल्याला अजून एक धाकटी बहीण मिळेल ना असं बोलतो. त्यावर उदय तसं नाही असं बोलत जयदीपचं काय होईल असं बोलतो आणि जयदीप आपला धाकटा भाऊ राहिलाच नाही तर सगळीच गणितं बदलतील की असं म्हणतो. त्यावर मल्हार उदयला ते सगळं आपल्यावरती आहे, गणितं बदलायची का नाही ते असं बोलतो. त्यावर उदय मल्हारला जर जयदीप टेस्टमध्ये फेल झाला तर काय करणार असं बोलतो. तेव्हा मल्हार रागाला येतो आणि फेल व्हायला ती काय स्पर्धा आहे का, त्या DNA टेस्टचा निकाल काहीसुद्धा लागू दे, आपल्यासाठी सगळं पूर्वीसारखंच राहणार आहे असं सांगतो. त्यावर उदय मल्हारला पूर्वीसारखं सगळं कसं काय राहील असं बोलत जयदीप शिर्के पाटीलच राहिला नाही ना तर शिर्के पाटलांचा नंदिनी गृह उद्योग त्याच्या हातात देणं बरं दिसेल का असं विचारतो. त्यावर मल्हार उदयला मग काय तुझ्या हातात सांभाळायला दिलेलं बरं दिसेल का असं खोचकपणे विचारतो. त्यावर उदय मल्हारला मी असं कुठं बोललो, माझ्या अगोदर तुझाच नंबर लागतो ना, तू आमचा थोरला भाऊ आहेस आणि हा तर तुझाच हक्क आहे ना असं बोलतो. त्यावर मल्हार मला जे काम जमत नाही ना त्याच्या वाटेला मी जात नाही, ज्याला जे जमतं त्यानं ते करावं असं सांगतो. त्यावर उदय तू प्रयत्न केलास तर तुला सगळं जमेल, मी आहे की तुझ्या मदतीला, मी करेन तुला मदत असं सांगतो. त्यावर मल्हार उदयला तुला जर मला मदत करायची असेल ना तर एकच मदत कर असं बोलत असतो. त्यावर उदय मी तुला कुठली पण मदत करायला तयार आहे, मला फक्त असं वाटत आहे की आपला नंदिनी गृह उद्योग बाहेरच्या कोणाच्या हातात जाता कामा नये असे सांगतो. त्यावर मल्हार उदयला तू हे काय बोलत आहेस, इतकी वर्ष तो आपला लहान भाऊ आहे ना, त्याला तू एका दिवसात परक करणार आहेस का असं विचारतो. त्यावर उदय मल्हारला तुला कोणती मदत पाहिजे आहे असं विचारू लागतो. तेव्हा मल्हार तू चहा पी आणि तो कसा झाला आहे ते तेवढं मला सांग असं उदयला बोलतो. तर उदय मल्हारला ही असली मदत मी तुला करू का असं विचारू लागतो. त्यावर मल्हार तू मला तेवढीच मदत कर असं उदयला बोलतो. तर दुसरीकडे शालिनी डॉक्टर भद्रेंना फोन लावते आणि आमची माणसं तिथं आली होती का, टेस्ट झाली आहे का असं विचारते आणि निकाल लागला आहे का असं विचारते. त्यावर डॉक्टर भद्रे या टेस्टचा निकाल एवढा लवकर लागत नसतो, पण तुम्हाला घाई होती आणि जयदीपने सुद्धा रिपोर्ट लवकर द्यायला सांगितला होता, म्हणून मी लवकर रिपोर्ट मागवून घेणार आहे, उद्यापर्यंत रिपोर्ट येतील असं सांगतात. त्यावर शालिनी
तुमचं काम तर लई फास्ट चाललं आहे, चांगलं आहे असं बोलते आणि आपलं डील विसरू नका असं सांगते. आणि तुम्ही आत्ताच जयदीप असं बोललात, तुम्ही त्या जयदीपला ओळखता का असं विचारते. त्यावर डॉक्टर भद्रे हो असं बोलत आम्ही एकाच युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होतो असं सांगतात. त्यावर शालिनी आपले संबंध त्याच्यापेक्षा पण खूप जुने आहेत, आपल्या वडिलांच्यापासून ते चालत आलेले आहेत, ते तेवढं विसरू नका असं सांगते. त्यावर डॉक्टर भद्रे आमदार साहेबांनी वडिलांना फोन केला होता असं बोलत रिपोर्ट आले की मी लगेच कळवतो असं सांगतात. त्यावर शालिनी फोन ठेवून देते. तर देवकी शालिनीला डॉक्टर काय बोलले असं विचारते. तेव्हा शालिनी तुम्ही काळजी करू नका असं डॉक्टर बोलल्याचं सांगते. तर देवकी शालिनीला मगाशी तुम्ही काय बोलला होता ते मला जरा विस्कटून सांगा की असं म्हणते. त्यावर शालिनी देवकीला ते तुला नाही कळणार, आता आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जर जयदीप माईदादांचा मुलगा निघाला ना तर गौरी परत आपल्याला अंगलट येणार आणि जर रिपोर्टमध्ये गौरी त्यांची मुलगी निघाली तर जयदीप या घरातला जावई निघणार असं बोलते. त्यावर देवकी मग त्याने काय फरक पडणार आहे, गौरी तर आत्तापासूनच बोलत आहे ना की मला त्यापासून काहीच फरक पडणार नाही असं सांगते. तेव्हा शालिनी काय फरक पाडायचा आहे ते आपलं काम आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर ही शालिनी काय करते ते तू बघशीलच असं देवकीला बोलते. तर दुसरीकडे गौरी आणि जयदीप झोपलेले असतात. तेव्हा जयदीप झोपेतून जागा होतो आणि झोपेत असलेल्या गौरीकडे बघून तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो. इतक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं. मग जयदीप उठून दरवाजा उघडतो तर बाहेर माई आणि दादा आलेले असतात. तर माई जयदीपसाठी कॉफी आणि गौरीसाठी चहा घेऊन आलेले असतात. त्यावर दादा माईंना गौराबाई तर अजून झोपलेलेच आहेत असं बोलतात. तेव्हा जयदीप माईंना मी तिला उठवतो असं बोलतो. त्यावर माई जयदीपला तू तिला उठवू नकोस, ती शांत झोपलेली आहे ना, तिला निवांत झोपू देत असं बोलतात. त्यावर जयदीप तोपर्यंत तिचा चहा थंड होईल ना असं बोलू लागतो. तर दादा जयदीपला तो चहा परत गरम करता येईल असं सांगतात. तेव्हा जयदीप माई दादांना आत यायला सांगतो. तर माई जयदीपला तिची झोप डिस्टर्ब होईल, आम्ही आत येत नाही, तू तुझी कॉफी पिऊन घे असं सांगतात. तेव्हा गौरी ते सर्व ऐकून गालातल्या गालात हसत असते. तर जयदीप कॉफी हातामध्ये घेतो. तेव्हा दादा जयदीपला तुम्ही बरे आहेत का असं विचारतात. त्यावर जयदीप तुम्ही असं का बोलत आहे असं त्या दोघांना विचारतो. त्यावर माई ती बातमी कळाल्यापासून तुझ्याबरोबर निवांत बोलता आलं नाही म्हणून विचारत आहे असं जयदीपला बोलतात. तर दादा जयदीपला काही पण झालं ना तर तुम्ही स्वतःला परकं वाटून घेऊ नका असं सांगतात. त्यावर जयदीप दादांना असं फॉर्मल बोलून तुम्ही आता मला परकं करत आहे असं बोलतो. त्यावर माई जयदीपला यांना खूप टेन्शन आलं होतं, त्यांना वाटलं होतं की तुझ्या मनाला काय वाटलं असेल, तुझी काय चलबिचल झाली असेल असं बोलतात. त्यावर जयदीप दादांना जरी तुम्ही मला जन्म दिला नसेल ना तरी सुद्धा मी तुमचाच मुलगा आहे, तुमच्या संस्कारात वाढलेला असं सांगतो. आणि इतकी वर्ष जशी गौरी तुमच्यासोबत होती, तुमची मुलगी नसून तुमच्यासाठीच होती ना ती, आता मी सुद्धा तसाच आहे असं समजा असं सांगतो. त्यावर माई दादांना आता तरी तुमच्या मनावरचं ओझं हलकं झालं आहे ना असं विचारतात. तेव्हा दादा जयदीपच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि आता मला एकदम हलकं वाटत आहे असं सांगतात. तर गौरी आनंदाने हसत असते. तर दुसरीकडे शालिनी तुळशीची पूजा करत असते. तेव्हा देवकी मागून येते आणि माई गुड मॉर्निंग असं बोलत समोर जाते. तेव्हा तिथे शालिनीला बघून जाऊबाई तुम्ही आणि पूजा कशी काय करत आहे, तुम्हाला भूताने झपाटलं आहे का असं विचारते. त्यावर शालिनी देवकीला मी पूजा करत आहे ना असं सांगते. त्यावर देवकी तुम्ही तुळशीला साकडं कशासाठी घालत आहे, तुम्ही तर रिपोर्ट मॅनेज करणार होतात ना असं विचारते. तेव्हा शालिनी देवकीला आपण किती सुद्धा प्लॅनिंग केलं तरी सुद्धा नशिबाची साथ असावी लागते असं बोलते. त्यावर देवकी पण तुम्ही तर नशिबाची साथ स्वतःच्या बाजूने फिरवत असता की असं बोलते. त्यावर शालिनी गेल्या वेळेला मी प्लॅनिंग केलं होतं पण ती गौरी घरी आलीच ना, ती देवीमुळेच घरी आली आहे म्हणून मी यावेळेला देवीला आपल्या बाजूने करत आहे असं सांगते. त्यावर देवकी शालिनीला म्हणजे तुमचं इथं पण राजकारणच चालू आहे का असं विचारते आणि हसू लागते. तर शालिनी देवकीवर ओरडते आणि नमस्कार कर असं बोलत सगळं आमच्या मनासारखं होऊ देत असं बोलते. इतक्यात एकटा माणूस रिपोर्ट घेऊन येतो आणि तो रिपोर्ट घेऊन जयदीपकडे चाललेला असतो. त्यावर शालिनी तू कोण आहेस आणि तुला कोणी सांगितलं हा शिर्के पाटलांचा वाडा आहे असं विचारू लागते. त्यावर तो माणूस बाहेरची पाटी वाचून मी आत आलो आहे असं सांगतो. त्यावर शालिनी त्याला काय काम आहे असं विचारते. त्यावर तो माणूस मी डॉक्टर भद्रेंच्याकडून आलेलो आहे आणि हे रिपोर्ट द्यायचे होते असं सांगतो. त्यावर शालिनी आम्ही रिपोर्ट त्यांना देईन, तू जा असं सांगत असते. त्यावर तो माणूस या पेपरवरती सही करा असं सांगतो. त्यावर शालिनी देवकीला सही करायला सांगते आणि त्यांचं ते सर्व बोलणं अम्मा लांब उभारून ऐकत असते.
तर शालिनी हे एक बेस्ट झालं, या माणसाने रिपोर्ट आपल्याच हातात दिले असं बोलू लागते. तेव्हा तो माणूस तिथून निघून जातो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अम्मा माईदादा आणि जयदीप गौरीकडे जाऊन बाहेर कोणीतरी मुलगा आलेला आहे पाकिट घेऊन असं सांगते. त्यावर जयदीप ते रिपोर्ट आले असतील असं सांगतो. तेव्हा अम्मा ते रिपोर्ट थोरल्या मालकीण बाईंनी घेतले आहेत असं सांगते. त्यावर माई रिपोर्ट चुकीच्या माणसाच्या हातात पडले आहेत असं बोलतात. तर त्यानंतर सर्वजण बाहेर जातात आणि दादा शालिनीला ते काय आहे असं विचारू लागतात. तर शालिनी ते रिपोर्ट जयदीपच्या हातामध्ये देते आणि रिपोर्ट आले होते असं बोलत जयदीपला, तुम्ही एकटेच काय रिपोर्ट वाचत आहे, आम्हाला सुद्धा कळू दे की असं बोलते. त्यावर जयदीप हे रिपोर्ट सुद्धा तेच सांगत आहेत जे अम्माने सांगितलं होतं, गौरीच माईदादांची मुलगी आहे असं सांगतो. त्यावर ते ऐकल्यानंतर शालिनीला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.